त्याने आधी 40,000च्या फरकानं जिंकली जागा आहे. तुम्ही राष्ट्रीय अध्यक्षांची जागा जिंकू शकले नाही का? 3 गोष्टी आहेत. जंतर मंतरवरचं झेजीचं आंदोलन, राम मंदिराची लूट, त्याच्यावरती आपण साधलेली चुप्पी, आणि नितीन नवीन यांच्यासमोर त्यांच्या एका यात्रेमध्ये ज्या प्रकारे बजरंग बलीला नाचायला लावलं हनुमानाला, आपण पाहिलं असेल. हे लोकांच्या हृदयापर्यंत भिडलेली गोष्ट आहे. तुम्ही हनुमानाला नाचायला लावता, तुम्ही राम मंदिर लुटता, तुम्ही जैनजींवर गोळ्या चालवता, तरुणांवर. या सगळ्या गोष्टींचा एक परिणाम मतदारांवरती होत असतो. आणि बिहारची जी जनता आहे त्यांच्या DNA मध्ये, त्यांच्या मातीमध्ये पॉलिटिक्स आहे. आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. खास करून उत्तर प्रदेश जे सगळ्यात मोठं राज्य आहे देशात, तिथं निवडणूक आहे. गोवा आहे, मणिपूर, महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणूक आहेत. या निकालाचा परिणाम आगामी काळातील या तातडीने होणाऱ्या नाही, बघा, अशा निकालांमुळे आत्मविश्वास जो असतो विरोधी पक्षाचा, कॉन्फिडेंस बढ़ता है. अपोजिशन का कॉन्फिडेंस बढ़ जाता है कि यस, आम्ही जे करतोय बरं का, त्याला लोक पाठिंबा देत आहेत. पोटनिवडणुकांचा जर आपण इतिहास पाहिला तर आपण बघितलं असेल की अलाहाबादच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यावेळेला VP सिंग जिंकले, काँग्रेसचा पराभव केला आणि तिथून काँग्रेसच्या पतनाला सुरुवात झाली. अलाहाबाद पोटनिवडणूक, VP सिंग जिंकले पोटनिवडणूक अलाहाबाद. त्यानंतर गोरखपूरची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष हरली. फुलपूरची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष हरली, भाजपच्या जागा. त्याच्या अशा निकालांमुळे विरोधी पक्षाचा आत्मविश्वास वाढतो आणि ते अधिक जोमानं आपल्या कामाला लागतात. महाराष्ट्रामध्ये जे सिद्धिविनायक न्यासातील चोरीचं प्रकरण आहे, राम मंदिरासारखेच तिथेही आरोप झाले. पण आता त्यात सदा सरवणकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षावर आरोप करतात. ते म्हणतात की सगळे कर्मचारी हे जे तुरुंगात होते त्यांना विशाखा राऊत यांनी नेमलं. मला बघा, एक सांगू का, ज्या गोष्टीविषयी माझ्याकडे माहिती नाही त्याच्याविषयी मी बोलणार नाही. हा खूप तांत्रिक मुद्दा आहे. मी या विषयात कधी फार खोलात गेलो नाही. महापालिका असतील किंवा हे ट्रस्ट असतील, मला माहीत नाही. सर, सरसंघचालक मोहन भागवतजी